थँक्यू सो मच सिस्टर. जे स्क्रिप्चर पोर्शन आपल्यासाठी वाचलं गेलं आहे ते 2 Corinthians chapter 12 verse 7 to 10, 2 Corinthy 12 अध्याय 7 ते 10 वचनामधून. आणि मी जे आपल्या ऑनलाईन द्वारे देखील जे कोणी जॉईन झाले त्यांचे सर्वांचं मी वेलकम करतो. आय वेलकम ऑल ऑफ यू हु आर वॉचिंग अस ऑनलाईन. जे शास्त्र भाग आपल्यासाठी वाचलं गेलं आहे तिथं पाऊल करिंथीकरासला एक गोष्ट सांगत आहे आणि तिथं तो असं म्हणतो की ॲट लिस्ट आय शुड नॉट बी एक्झॉल्टेड अबाउट मेजर बाय द अबंडन्स ऑफ द रेव्हलेशन्स. अ थॉर्न इन द फ्लेश वॉज गिव्हन टू मी. पाऊल त्यांना म्हणतो की मी काय होऊ नाही, मी स्वतःला एक्झॉल्ट नाही करावं म्हणून, स्वतःला मी उंच नाही करावं म्हणून. है ना, मराठीमध्ये काय लिहिलं आहे, स्वतःला चढून नाही, चढून जाऊ नाही म्हणून. त्यामुळं येशू ख्रिस्ताने काय केलं आहे, मला एक काटा दिला आहे. देर इज अ थॉर्न इन माय फ्लेश, अ मेसेंजर ऑफ सैतान टू बफर मी, लिस्ट आय बी एक्झॉल्टेड अबाव मेजर. है की नाही, मराठीमध्ये काय लिस्ट आय बी, पहिलं वचन काय म्हणतं, 7वा, प्रगती करण्याच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. सैतानाचा एक दूत ठेवला आहे. सैतानाचा दूत देवाने ठेवला आहे. असं कसं काय होऊ शकतं? हाऊ इज इट पॉसिबल दॅट पॉल सेज दॅट अ मेसेंजर ऑफ सैतान इज केप्ट फॉर हिम टू बफर हिम. एक काटा त्याला तो सारखं टोचवण्यासाठी. कारण की पाऊलाने हा कितीतरी वेळा तो स्वर्गात जाऊन आला होता, कितीतरी वेळा त्याला स्वर्गात उचललं गेलं होतं. माहिती का सर्वांना एक गोष्ट, आहे की नाही, सर्वांना माहिती. पाऊलाला स्वर्गात नेऊन त्याला प्रगटीकरण देवाने दाखवलं होतं, स्वर्गामध्ये काय काय गोष्टी आहेत. आणि त्यामुळं पाऊलाने ते सर्व गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आणि ते एक्सपिरियन्स केल्या म्हणून तो स्वतःला चढून सांगावं नाही म्हणून. नाही, पुष्कळ वेळा आपल्याला पण आपल्या लाईफ मध्ये पण वेन गॉड गिव्स अस सम विजन, काहीतरी आपल्याला एक प्रगटीकरण जेव्हा देतो, किंवा जर इफ वी आर प्रेइंग, आपल्या रूम मध्ये प्रेयर करत असतो आणि आपल्याला एक येशू ख्रिस्ताचं एक काहीतरी असं समोर दर्शन वगैरे दिसलं, तर आम्ही ते किती लोकांना जाऊन सांगणार आहे की नाही. आम्ही लोक सगळीकडे आम्ही ते बातम्या सांगतो, मला येशू ख्रिस्त दिसलं, मला येशू ख्रिस्त भेटला, मला येशूने दर्शन दिलं, मला असं केलं तसं केलं, मला मी स्पेशल आहे, मी आता काय करणार, मला त्यांनी निवडलं आहे. आणि त्यामुळं काय होतं पुष्कळ वेळा की आम्हाला थोडा गर्व होतो, स्वतःच एक्झॉल्ट, आम्ही स्वतःला चढवायला लागतो. देवाने मला दर्शन दिलंय म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी आहे, देयर इज समथिंग इन मी. देवाने मला निवडलंय म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी, देव माझ्याद्वारे चिन्ह चमत्कार करतो, माझ्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. म्हणजे देवावरून त्यांचं माइंडसेट चेंज होऊन काय होतं, स्वतःवर जातं की माझ्यामध्ये काहीतरी आहे. आणि पुष्कळ जे दोस ग्रेट पीपल ऑफ गॉड जे पास्ट मध्ये होऊन गेले, या गोष्टीमुळं बिकॉज ऑफ प्राईड त्यांना बॅकस्लाइड झाले. ते पुन्हा काय झालं, सैतानाने त्यांना मागं ओढून घेतलं. जेव्हा असं वाटतं की माझ्याद्वारे हे करतोय, माझ्याद्वारे महान कार्य करतोय, गॉड इज डुईंग ग्रेट थिंग्स फ्रॉम मी काय. आणि पुष्कळ वेळा हिलिंग डिलिव्हरन्स मीटिंग मध्ये असं होतं की एक हात उचलला कोणत्या सेवकाने आणि लोक पडायला लागले, तर मग ते इतकं त्यांना हे होऊन जातं की मग मी आता हात नाही, आता पाय उचलणार नेक्स्ट टाइम. आणि ते मी बघितले म्हणजे ऑनलाईन खूप असे सेवक लोक करत आहेत. काय त्यांना सेवक म्हणू शकतो काय मला नाही माहिती, पण ते लोक असे करत आहेत, मास्टर्स म्हणतात आणि पाय हे करतात, ते आपला कोट काढून असं फेकतात किंवा एकाने पाय करून पडित म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी स्ट्रेंथ म्हणून मी काय पण करू शकतो, आय कॅन डू एनिथिंग. आणि हा गर्व यायला नाही पाहिजे.
This pride should not come. That's why God gave Paul a thorn. एक काटा परमेश्वराने काय केला? पावलाला दिला. आणि तो काटा काय करतो? काटा कसा असतो? सारखा टोचत राहतो, है ना. एक आपल्या चप्पल मध्ये काटा गेला तर चालताना काय होतं? टोचतो सारखं. मग चालताना आपण कसं चालतो? केअरफुली चालतो एकदम. आणि डायरेक्ट असं नाही चालत. नाही, काटा असेल तर आम्ही केअरफुली चालतो. तसंच तो काटा काय करतो? आम्हाला केअरफुल करतो. वॉर्न करतो आपल्याला तो काटा की नाही, हे काय करतोय? युअर गोइंग रॉंग. तू स्वतःला हे करतोय. स्वतःला काय कर? टेक इट इझी. आणि म्हणून मी हे विचार करत होतो की सैतानाचा मेसेंजर देव पावलाला कसं काय देऊ शकतो? की नाही, लिहिलं आहे तिथं, मी नाही म्हणत, बायबल सांगतं की a messenger of Satan to buffer me was given to me, lest I be exalted above measures. पाऊल एवढा महान सेवक देवाचा, कितीतरी म्हणजे बायबल मधले जास्त करून मेजॉरिटी बुक्स तर पावलानेच लिहिले आहे. मेजॉरिटी ऑफ द बुक्स वर रिटन बाय पॉल. आणि एवढा महान सेवक असून, एवढा महान ऑपॉस्टल असून, त्याला देवाने काय केलं? सैतानाचा मेसेंजर ठेवलाय. ही गोष्ट कोणाला मॅच होती माहितीये का? अजून एक अशी एक मॅचिंग गोष्ट आहे. इट्स द सिमिलर काइंड ऑफ स्टोरी इज देअर. अ मेसेंजर ऑफ सैतान. आठवा बरं. एक हिंट देतो जुन्या करारामध्ये. त्यांनी ते सैतानाच्या मेसेंजरनी देवाच्या व्यक्तीला सतवलं. जॉब. इन द बुक ऑफ जॉब यू सी दॅट काय झालं? सैतान काय झाला? ही वेंट टू द लॉर्ड आणि म्हटला की काय कर तू, जर इफ यू बिलीव्ह युअर सर्वंट सो मच, इफ यू तुझा एवढा ते योबावर एवढा भरोसा आहे, एवढा तुला वाटतो, इफ यू थिंक जॉब इज सो फेथफुल टू यू, देन गिव्ह मी अ चान्स टू टेस्ट हिम. काय म्हटलं? मला एक चान्स दे, मग पाहू आपण किती फेथफुल आहे तो. आणि देवाने काय केलं? त्याला दिली परमिशन, ग्रांटेड. है की नाही? पुष्कळ वेळा इन आवर लाईफ ऑल्सो काय गोष्टी येतात, इट इज टू टेस्ट अस. नॉट नेसेसरी की तुम्हाला ते डिस्ट्रॉय करणार आहे. आणि जे ख्रिस्ती लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, दोज पीपल हु बिलीव्ह इन जीसस, ते लोकांचा तर कधीच नाश होऊ शकत नाही या गोष्टींमध्ये, हे ट्रायल्स पिरियड मध्ये. दिस टेस्टिंग पिरियड कॅन नेव्हर डिस्ट्रॉय यू, कॅन नेव्हर डिस्ट्रॉय युअर फॅमिली. इट इज जस्ट अ टेस्ट फ्रॉम गॉड. देव ही टेस्ट आपल्याला देतो की आम्ही त्याच्यामधून पार होऊ. इयोबला ती टेस्ट दिली आहे की नाही? सर्व काय स्नॅच केलं. ही टूक एव्हरीथिंग अवे फ्रॉम जॉब. त्याचं इतका वेल्दी पर्सन होता, इतका श्रीमंत व्यक्ती होता इयोब. असं म्हणतात की त्या पृथ्वीवर त्याच्या सारखा श्रीमंत अजून कोणीच नव्हता व्यक्ती. ही वॉज सो वेल्दी. आणि त्या व्यक्तीकडून सर्व काय काढून घेतलं देवाने. बट स्टील इयोबनी काय केलं? ऍट दी एंड, टिल दी एंड काय राहिला? ही वॉज फेथफुल. त्याची बायको जरी येऊन त्याच्या एंडला त्याला म्हटली, व्हॉट आर यू डुईंग? कर्स गॉड अँड डाय. सर्व काय देवाने घेतलं आहे तुझ्याकडून, तरी तू येडा आहे का? त्या देवाच्याच नादी लागलाय तू. आर यू क्रेझी? एवढं काय, सर्व काय तुझ्याकडून निघून गेलं आहे. देवाने काय केलं आहे? तुझ्याकडून सर्व काही गोष्टी काढून घेतल्या आहे, सर्व आशीर्वाद काढून घेतले आहे. देव तुझ्या बरोबर नाहीये. असं आपल्याला पुष्कळ वेळा सैतान आपल्या मनामध्ये टाकतो. दिस थॉट्स डेव्हिल पुट्स इन आवर माइंड. तू परिस्थितीमध्ये आहे, यू आर गोइंग टू ट्रबल्स, तू फेलियर्स आफ्टर फेलियर्स मध्ये जात आहे. तुझं लाईफ वरती येत नाही, खाली खाली खालीच चाललं आहे. तुझी परिस्थिती अजून बदलत नाहीये. तू प्रार्थना करतोय तरी परिस्थिती आहे तशीच आहे. सैतान हे थॉट्स आपल्या मनामध्ये टाकत नाही.
पण जॉबने काय केलं, आपल्या लाईफच्या एंड पर्यंत फेथफुल राहिला. इतका फेथफुल राहिला की त्याला एकदम म्हणजे बॉटम ग्राउंड वर त्याला हिट केलं देवाने. एकदम कुठचा व्यक्ती, वेल्दी पर्सन, एकदम त्याला डायरेक्ट भिकारी बनवला. तिथं देखील ही वॉज फेथफुल टू गॉड. देवासोबत विश्वासू राहिला, त्यांनी देवाला नाही सोडलं. फक्त एक स्टेटमेंट म्हटलं. काय स्टेटमेंट म्हटलं तो? एकच गोष्ट तो म्हटला, देवाने दिलं आणि देवाने नेलं. It is God who has blessed me and it is God who has taken it away. Blessed be the name of the Lord. धन्य त्याचे नाव. पुष्कळ वेळा आम्ही फक्त आशीर्वाद मागतो देवाकडून. आम्ही मागतो, पण देव जेव्हा काही गोष्टी काढून घेतो तेव्हा आम्ही लगेच कुरकुर करतो, निराश होतो. लगेच म्हणतो, देवा हे कस काय तू माझ्याकडून कस काय माझ्याकडून हे गेलं? जर तू माझ्यासोबत आहे तर का असेल माझ्यासोबत झालं? का माझ्या लाईफ मधून ही गोष्टी निघून गेल्या, चांगल्या गोष्टी निघून गेल्या? ते गोष्टी देवाचीच आहे. आणि इट इज गॉड्स विल. त्याची इच्छा असेल तर तो तुम्हाला देईल, आणि त्याची इच्छा असेल तर तो काढून पण घेईल. आणि तो काढून का घेतो माहितीये का? की ते अजून मल्टिप्लाय करून तुम्हाला द्यायचं असते. God will never take out something from you that He don't want to multiply in your life. Yes. God will never take anything from your life that He won't replace it with something greater or something better. आणि म्हणून परमेश्वर हा, त्याला आपल्या याची गरज नाहीये, आपल्या मालमत्तेची किंवा आपल्या कोणती गोष्टी आपल्या जीवनामध्ये. असं नाही की देवाला गरज होती म्हणून त्यांनी माझ्याकडूनच घेतली, दुसऱ्यांकडून नाही घेतली. नाही, तुमच्याकडूनच का घेतली? कारण तुम्हाला त्याला काहीतरी एक नवीन द्यायचं आहे, एक मल्टिप्लाय करून द्यायचं आहे. He wants to give you more greater things. आणि त्यामुळं आपण म्हणतात नाही का, दशांश द्यायचा परमेश्वराला, तुमचं 10% द्यायचे, पण काय पण असेल ते यू गिव्ह टू द लॉर्ड. का मागतो माहितीये का परमेश्वर? त्याला पैसे कमी आहे की नाही म्हणून? नाही, देवाकडे पैसे कमी म्हणून नाही. का मागतो? वाय ही नीड्स आवर फायनान्स, जस्ट द 10th part of your finance. बिकॉज तो 10% ते घेऊन त्याला जे 90% जे आहे आपलं, त्याला ते मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट्स वाय ही सेज, छोटं काय आहे ते माझ्या हातात आहे. व्हॉट इज इन युअर हँड, गिव्ह इट टू मी. आय वॉन्ट टू मल्टिप्लाय इट. मग तो तुमचा फायनान्स असो, तुमचा टाइम असो, व्हॉट एव्हर इट इज, वेन यू गिव्ह इट टू द लॉर्ड्स हँड, ही विल मेक समथिंग ग्रेट आउट ऑफ इट. मी नेहमी म्हणतो की लाईक, जर तुम्हाला फायनान्शियल ब्लेसिंग्स पाहिजे असेल, किती लोकांना फायनान्शियल ब्लेसिंग पाहिजे? हाऊ मेनी पीपल वॉन्ट फायनान्शियल ब्लेसिंग? सगळ्यांना पाहिजे आहे की नाही? आणि तिला नाही पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. जर नाही म्हटलं तर देव नाही देणार. माग म्हणजे सगळ्यांना, मला पण पाहिजे. बट जर फायनान्शियल ब्लेसिंग पाहिजे असेल तर तुम्ही एक आंब्याचं बी पेरून त्याला ऍपल एक्सपेक्ट करू नाही शकत त्या झाडाला, है की नाही? सफरचंद येईल म्हणून एक्सपेक्ट करू नाही शकत. आंब्याचं बी पेरलं तर आंबाच येणार. जर तुम्ही देवाच्या मंदिरात तुमचा पैसा लावला, इफ यू सो फायनान्स इन द हाऊस ऑफ द लॉर्ड, ही विल ब्लेस यू विथ फायनान्स. इफ यू सो युअर टाइम, जर तुम्ही तुमचा टाइम परमेश्वराकडे लावला, परमेश्वराच्या मंदिरासाठी किंवा त्याच्या चरणाकडे एव्हरी डे जर तुम्ही त्याचा टाइम पेरला, तर काय करेल परमेश्वर? त्याचा टाइम तुम्हाला देईल. जर जेव्हा तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही अटकले, तर परमेश्वर लगेच म्हणत नाही, हा व्यक्ती मला टाइम देतो. आय विल कम ऑन टाइम टू सेव्ह यू. मी ऑन टाइम येईल, मी लेट करणार नाही. मी माझ्या मुलाला, माझ्या मुलीला थांबू देणार नाही. आय विल कम ऑन टाइम. बिकॉज त्यांनी काय केलंय, तो माझ्या मंदिरात, ही यूज टू कम ऑन टाइम टू चर्च. He used to come on time to my presence. म्हणून जे काय तुमच्या हातामध्ये आहे, परमेश्वराला द्या. तुम्हाला मोठं घर पाहिजे असेल तर
तुमच्या घरामध्ये प्रार्थना करायला सुरुवात करा. तुमचं घर हे परमेश्वरासाठी डेडिकेट करा. जर तुमच्या फॅमिलीला घेऊन लॉर्ड वी डेडिकेट दिस हाऊस, हे माझं घर हे परमेश्वराचं घर म्हणून मानलं जाईल. अँड देन गॉड विल से ह्याला मी काय करतो, हा आता तर फॅमिली सोबत करते आणि ह्याला मी असं घर दिलं ना की आजूबाजूचे देखील येऊन त्याच्यात पुरले पाहिजे, आजूबाजूचे देखील काय करून येऊन सेवा केली पाहिजे. नॉर्मल गोष्ट तो आपल्यामध्ये जे आपल्याकडे आहे ते मागतो आणि त्याला सुपरनॅचरल गोष्ट बनवतो. एक्झाम्पल्स खूप आहे याचे. मोशेच्या हातात काठी होती, काठी काय झाली, साप झाली. काठीने काय केलं, समुद्र दुभागला. काठीने दगडामधून काय केलं, पाणी काढलं. जस्ट वन स्टिक departed the Red Sea. One stick became snake. One stick brought the water out of the rock. काठी नॉर्मल गोष्ट आहे. आता दुसऱ्या व्यक्तीने जर त्याचं कॉपी केलं असतं तर मी विचार करतो की दुसरे कोणी त्याला पाहत असेल, त्यांनी पण त्यांच्या काट्या वगैरे घेऊन फिरत असेल. ह्यानी केलं, मी पण माझी काठी वापरतो. होतच नाही कसं काय. परमेश्वराने त्याला सांगितलं, परमेश्वराच्या हातात ते दिलं. तो नवीन करारामध्ये स्मॉल किड त्याचा डब्बा आणला होता त्याने खायला. त्यांनी काय केलं, येशूच्या हातात दिला. किती होतं त्याचे, काय काय होतं त्यामध्ये, 5 भाकरी आणि 2 मासे, 5 loaves and 2 fish. त्यांनी काय केलं, gave it into the hands of the Lord. What Jesus did? He gave thanks. त्या मुलाने दिलं, लॉर्ड आय थँक यू. जेव्हा थँक दिली तेव्हा काय केलं, 5 भाकरीमधून 2 माशामधून 15-20 हजार लोकांनी जेवण केलं, पोट भरून खाल्लं. दॅट्स व्हॉट गॉड डज. म्हणून मी तुम्हाला आम्ही काय सांगतो की स्पेंड युअर टाइम इन टू द प्रेझेन्स ऑफ लॉर्ड. देवाच्या मंदिरात टाइमावर या, त्याला त्याच्या प्रेझेन्स मध्ये टाइम स्पेंड करा, त्याच्या वचनावर मनन करा. बिकॉज दिस थिंग्स हॅपन्स. हे गोष्टी आपल्या लाईफ मध्ये होतात. हे गोष्टी वी डोंट वॉन्ट टू स्पेंड अ टाइम, वी डोंट वॉन्ट टू सो द सीड, बट वी एक्सपेक्ट द फ्रूट. आम्हाला बी पेरायचं नाही, पण आम्हाला फळ पाहिजे. कसं काय पॉसिबल. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला जे काटा दिला होता, आम्हाला जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्हाला देवाने दिली आहे की त्याच्यामध्ये आम्हाला ही वॉन्ट्स टू टीच यू समथिंग. एक काटा आहे ती परिस्थिती. जसं पाऊलाला पण काटा दिला होता, तुमची ती सिच्युएशन पण एक काटा आहे की त्याच्या थ्रू तुम्हाला नेल्यानंतरच तुम्ही काही गोष्टी, सम थिंग्स दॅट यू विल लर्न वेन यू गो थ्रू दोज थिंग्स. सो दॅट जेव्हा महान गोष्टी, जेव्हा या गोष्टींमध्ये आम्ही जातो, जेव्हा परिस्थितींमधून आम्ही जातो आणि तेव्हा आम्ही बघतो देवाचं कार्य. देन वी सी द मिरॅकल्स ऑफ गॉड, टेस्टिमनीज ऑफ गॉड इन अ लाईफ. वेन वी आर डाऊन, जेव्हा आमची लो परिस्थिती असते तेव्हा आम्ही पाहतो की देवाने कसं आमच्या जीवनामध्ये कार्य केलं, मी कुठं होतो आणि मला कुठं देवाने आणलं. जेव्हा ते गोष्टी आम्ही शिकतो, लहानपणापासून ते बघतो, तेव्हाच मग आम्हाला समजतं की जेव्हा आम्हाला भरपूर येतं देन आम्ही स्वतःला घमंड येऊन आम्ही स्वतःला एक्झॉल्ट नाही करणार. तर आम्ही लक्षात ठेवणार की गॉडनी आम्हाला कुठून निवडलं होतं. त्यामुळे मी नेहमी डेव्हिडचं एक्झाम्पल देत असतो. डेव्हिडला एक गोष्ट माहिती होती की मी कोण होतो आणि फ्रॉम वेअर गॉड ब्रॉट मी वेअर. डेव्हिड नेव्हर फॉरगेट्स दॅट. आणि म्हणून देव म्हटलं की डेव्हिड यू आर द पर्सन हु इज नेक्स्ट टू माय हार्ट. माझ्या हृदयाजवळचा तो व्यक्ती आहे. कारण तू विसरला नाही जे गोष्टी मी तुझ्या लाईफ मध्ये केल्या आहे. तू विसरला नाही तुला कोणी तिथं आणलं आहे, तुला राजा कोणी बनवला आहे. यू डिड नॉट फॉरगेट दॅट. आम्ही देखील विसरलो नाही पाहिजे. यू शुड नॉट फॉरगेट. जेव्हा आशीर्वाद येतो वी फॉरगेट. म्हणून तर आम्हाला परिस्थितीमधून देव नेतो, टेस्ट अस अँड टू प्युरिफाय अस. इतकं प्युरिफाय करतो की आम्ही ते आमचं माइंडसेट, आमचं एकच फोकस राहतो, ओनली गॉड अँड हेव्हनली थिंग्स.
आणि पुढं काय म्हटलंय, वर्स 9 इज व्हेरी, वर्स 9 वर मी जास्त स्पेस करणार. 9वं वचन काय म्हणतं मराठीमध्ये, वाचा कोणी. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने घेतली. हो, पाऊल हे जी थॉन होता, ही जी परिस्थिती होती, ती तो देवाला कंप्लेन करत होता की 8वं वचन मध्ये ती लिहिलं आहे की मी देवाला म्हटलं, देवाने का दिलंय. देव त्याला म्हणाला की बट ही सेड टू मी, हू सेड टू मी, देव त्याला म्हणाला की माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू, माय लव्हिंग काइंडनेस अँड माय मर्सी आर मोर देन इनफ, ऑलवेज अवेलेबल रिगार्डलेस ऑफ द सिच्युएशन, फॉर माय पॉवर इज बीइंग मेड परफेक्ट अँड इज कम्प्लीटेड अँड shows itself most effectively in your weakness. देव त्याला म्हणाला की माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू, व्हॉट एव्हर युअर सिच्युएशन इज, काय तुमची परिस्थिती आज काय असो, ग्रेस ऑफ गॉड इज सफिशियंट फॉर यू. यू डोंट नीड फायनान्स. आपल्याला असं वाटतं की माझं खूप कर्जामध्ये आहे, मला असं आहे, मला ते नाहीये, मला घर नाही, हे नाही. मला वाटतं की पैसे मिळाल्यावर मला माय लाईफ विल बी इझी. पैसे मिळाल्यावर मला फायनान्स जास्त वाढल्यावर मला काय होईल, माझे ते जे प्रॉब्लेम्स आहेत सर्व निघून जाईल. दॅट इज नॉट ट्रू. देव म्हणतो की माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. यू डोंट नीड फायनान्स, यू डोंट नीड अ न्यू हाऊस, यू नीड अ ग्रेस ऑफ गॉड. माझी कृपा पुरेशी आहे. काय लिहिलंय मराठीमध्ये, माझी कृपा पुरेशी आहे ना, पुरे आहे. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. आता ते कोणत्या गोष्टीसाठी आणि तो कोणचा काटा पाऊलला होता ते आम्हाला माहिती नाहीये. कोणची गोष्ट पावलाला सतवत होती सैतानाद्वारे, ती ह्यामुळे नाही सांगितलीये की फक्त एकच गोष्टीसाठी ती ग्रेस सफिशियंट नाहीये, तर आमच्या लाईफ मध्ये कोणची देखील सिच्युएशन असो, सर्व गोष्टींसाठी ग्रेस इज इनफ. नथिंग इज इनफ, जस्ट द ग्रेस ऑफ गॉड इज इनफ. म्हणून आम्ही ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, मला तुझी कृपा माझ्यावर होते, तुझी कृपा, युअर ग्रेस आय वॉन्ट ऑन मी, ऑन माय फॅमिली, ऑन माय जनरेशन्स टू कम, बिकॉज युअर ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आता असेल, पण मला माहिती की युअर ग्रेस विल टेक मी आउट ऑफ दॅट सिच्युएशन. लिहिलं आहे ना, माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू, माय लव्हिंग काइंडनेस अँड माय मर्सी आर मोर देन इनफ. एम्प्लिफाइड व्हर्जन मध्ये, माय लव्हिंग काइंडनेस अँड माय मर्सीज आर मोर देन इनफ, always available regardless of the situation, always available regardless of the situation. Regardless of the situation म्हणजे परिस्थिती काय देखील असो, whatever your situation is. काही लोक फेलियर्स मध्ये, काही लोक पुष्कळ काय वरीज मध्ये, फ्युचरचा स्ट्रेस, हा स्ट्रेस, तो स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेस, आपल्या लाईफचा स्ट्रेस, एव्हरीथिंग, फायनान्शियल स्ट्रेस, आजारचा स्ट्रेस, सर्व परिस्थितीमध्ये हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. माझ्या मागे म्हणा, हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. आणि हीच प्रार्थना आम्ही परमेश्वराकडे करणार की परमेश्वरा, माझी परिस्थिती काय देखील असो, युअर ग्रेस इज व्हॉट आय वॉन्ट. तुझी कृपा मला पाहिजे. आय डोंट नीड फायनान्स. फायनान्स आल्यावर माझी परिस्थिती जाणार नाही. मला डिग्री भेटल्यावर माझे फ्युचरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार नाही. आय नीड युअर ग्रेस. आणि ग्रेस काय करतं माहितीये का, ग्रेस ही अशी गोष्ट आहे की द थिंग दॅट यू डोंट डिझर्व इट विल गिव्ह यू. थिंग्स दॅट यू डू नॉट डिझर्व, ग्रेस विल गिव्ह यू दॅट थिंग. डू यू बिलीव्ह इट? है की नाही? किती लोक विश्वास करतात? कृपा हे अशा गोष्टी आपल्याला देईल की ते गोष्टी आम्ही डिझर्व करत नाही. आम्ही ते योग्य नाहीये की वी शुड हॅव दोज थिंग्स. आम्ही ते योग्य नाही की आम्हाला ती पोझिशन मिळावी. आम्ही ते योग्य नाही की आम्ही लोकांनी आम्हाला एवढं, आमच्या बॉसने आम्हाला एवढं उचलून धरावं.
आम्ही ते योग्य नाही की लोकांनी आम्हाला एवढं रिस्पेक्ट द्यावा जिथं जाईल तिथं. ओनली द ग्रेस मेक्स यू वर्दी. आणि त्यामुळं आम्हाला पुष्कळ वेळा आम्हाला असं वाटतं की मी पण नाही का मी तर काहीच नाही केलं, पण हे सर्व कसं काय मला मिळत आहे. आय हॅव डन नथिंग बट हाऊ एम आय गेटिंग ऑल दिस थिंग्स. मला हे कसं काय एवढं रिस्पेक्ट मिळतं, मला कसं काय मिळतं. जस्ट रिमेंबर इट्स द ग्रेस. तेव्हा आठवायचं की हे कृपा आहे, कृपेद्वारे मला मिळाले. आणि ही कृपा जी आहे ही आपल्याला फ्रीली दिली आहे. इट्स गिव्हिंग यू फ्रीली, है की नाही. फ्री ऑफ कॉस्ट दिली आहे आपल्याला, फ्री ऑफ कॉस्ट मिळाली आहे, पण कुणीतरी त्याची प्राइस पे केली आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. वी गॉट द ग्रेस ऑफ गॉड फ्रीली, बट समवन हॅज पेड द प्राइस फॉर इट. 2000 वर्षापूर्वी कुणीतरी प्राइस त्याच्यासाठी पे केली आहे. तो म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने. ते प्राइस 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी ती पे केली, की आम्हाला या परिस्थितीमध्ये, या एज मध्ये देखील, या जनरेशन मध्ये देखील कोणते पण प्रॉब्लेम्स येऊ द्या, कोणते पण सिच्युएशन येऊ द्या, ते ग्रेस आता देखील आमच्या जीवनामध्ये असं कार्य करतं की आम्हाला त्या गोष्टींमधून बाहेर तर काढतं, पण अशा ठिकाणी नेतं की वी हॅव नॉट इमॅजिन इट. वी विल नॉट इव्हन इमॅजिन. आपल्या कल्पनेच्या पलीकड, आपल्या कल्पने बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनामध्ये होतात, आमच्या फॅमिलीमध्ये होतात. आणि ती गोष्ट फक्त कशाने होते. इट हॅपन्स ओनली थ्रू द ग्रेस ऑफ गॉड. आणि आम्ही हीच प्रार्थना करूया की परमेश्वरा, आय वॉन्ट युअर ग्रेस इन माय लाईफ. आय वॉन्ट युअर ग्रेस अपॉन माय फॅमिली. तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या फ्युचरचा स्ट्रेस असेल, तुमच्या स्वतःच्या फ्युचरचा स्ट्रेस असेल, तुम्हाला कोणत्या इतर अजून तुमच्या कोणत्या जॉबचा स्ट्रेस असेल, तुमच्या बॉसचा स्ट्रेस असेल, सर्व गोष्टीचा जे काय स्ट्रेस आहे, त्या सर्व स्ट्रेसचा एकच सोल्युशन आहे, दॅट इज ग्रेस. सर्व जे परिस्थिती आहे त्याचा एकच आन्सर आहे, देवाची कृपा. माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू. येशू म्हणतो सफिशियंट आहे. जे गोष्टी तुम्हाला लागत आहे, माझी कृपा काय करत, ती गोष्ट तुम्हाला पुरवत. कृपेद्वारे तुम्हाला सर्व गोष्टी मिळाल्या. आणि म्हणून देवाकडे प्रार्थना करूया की परमेश्वर, आय नीड युअर ग्रेस इन माय लाईफ. आय वॉन्ट. म्हणून पॉल इथं 10व्या वचनामध्ये म्हणतो, फॉर वेन आय एम वीक देन आय एम स्ट्रॉंग. जेव्हा मी अशक्त आहो तेव्हा मी सशक्त होतो. वेन आय एम वीक, जेव्हा तुम्ही परिस्थितीमध्ये येता, जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफच्या लो मोमेंट्स मध्ये येता, जेव्हा पुष्कळशे गोष्टी आपल्या लाईफ मध्ये होत राहतात, फेलियर्सवर फेलियर्स येत राहतात, तेव्हा वीकनेस होतो, है ना. वीक बनत जातो आम्ही. आणि तेव्हा जेव्हा आम्ही वीक बनतो तेव्हा परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी स्ट्रॉंग आहे. देन माय स्पिरिट इज स्ट्रॉंग. आणि माझा आत्मा काय करेल, तुम्हाला स्ट्रॉंग बनवल. माय ग्रेस विल मेक यू स्ट्रॉंग. वेन आय एम वीक देन आय एम स्ट्रॉंग. जेव्हा वेन यू फील दॅट ओ आय एम नॉट वर्दी, मी खूप पापामध्ये आहे, आय एम सिनर, आय एम नॉट रायचस, मी चर्चला जात नाही, असं नाही करत, तसं नाही करत. परमेश्वर म्हणतो की जेव्हा तुला असं वाटतं, वेन यू फील दॅट यू आर वीक, then I will make you strong. Then my spirit is strong in you. आणि म्हणून हे सर्व सैतानांचे जे फॉल्स जे रिपोर्ट आहे ते साईडला ठेवायचे. नो, आय विल गो टू द लॉर्ड. मी परमेश्वराकडे पळणार. मी जेव्हा मला असं वाटतं की मी वीक आहे, पण मी परमेश्वराकडे पळणार, कारण की मला माहिती आहे की माझ्या वीक मोमेंट्स मध्ये तो जास्त महानरीत्या कार्य करतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही नेहमी परमेश्वराकडून लांबायचं नाही. जेव्हा वीक मोमेंट्स मध्ये परमेश्वराकडे येतात, तर त्याच्यामध्ये आणखी आणि अधिक स्ट्रॉंग बनत जातात. तर ते आमचा ग्राफ काय होतो, वरती जात राहतो, वरती जातच राहतो. ग्राफ माहिती ना सगळ्यांना, जिओग्राफी मध्ये असतो, तो ग्राफ कधी खाली पडणार नाही.
पण जेव्हा तुम्ही वीक होता परमेश्वराकडे येता, परत परमेश्वराने आशीर्वाद दिले परत लांब जातात, चर्च पासून दूर जातात, परत ग्राफ खाली पडतो, मग परत मग रडता परमेश्वर मला वाचव, परत तो परमेश्वर येतो तुम्हाला वाचवतो, परत जाता लांब परत खाली, वर खाली वर खाली वर खाली, मग ते ग्राफ काय होतो व प्रोग्रेस होत नाही, तेच याच्यामध्ये राहतं. तुमचे फॅमिली आणि तुमचे जे फायनान्शियल ब्रेक थ्रू पाहिजे ते प्रोग्रेस नाही होणार, ते वर खाली आणि तेच एकच लेवल राहतो. पण कंटिन्यू जेव्हा आम्ही परमेश्वरासोबत चालत राहतो कंटिन्यू, तर ते आमचं ग्राफ वरती जात राहतं. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येता त्याच्याकडे कधीच लॉस होत नाही, त्याच्याकडे नेहमी प्रॉफिट वर प्रॉफिट. ते स्टॉक मार्केटिंग करतात, ट्रेडिंग वगैरे, ते ग्राफ असतो त्यांच्याकडे कधी ते, आणि खूप चालक असतात, एक दोन प्रॉफिट देणार तर मग ते लालच येतो लोकांना, अजून जास्त पैसे लावतात, जास्त पैसे लावले की डायरेक्ट ठपकीने खाली पाडतात. तसा आपला परमेश्वर नाहीये. आपला परमेश्वर कसा आहे माहितीये का, आपल्याला प्रॉफिट दिलं ना तर आम्ही आणखी लावलं तर आणखी प्रॉफिट, आणि लावलं will give you profit and profit after profit. So कधी he will not put you down. When you spend, when you sow in his kingdom, त्याच्या राज्यासाठी, त्याच्या मंदिरासाठी, when you do something. आणि म्हणून मी म्हणतो की हे आपल्याला वाटतं की छोटे छोटे गोष्ट आहे की चर्चला जाऊ एक रविवार नाही, मग काय होतं, एक रविवार तुम्ही येता, देव आशीर्वाद देतो, मग दुसऱ्या रविवार नाही आले, परत दुसऱ्या रविवारी आले वरती ग्राफ, परत त्याच्यानंतर नाही आले परत खाली ग्राफ, मग ते प्रोग्रेस नाही होत. प्रोग्रेस कंटिन्यू पाहिजे असेल ना, कंटिन्यू यू हॅव टू बी, यू हॅव टू कम इन टू द हाऊस ऑफ गॉड एव्हरी संडे. घरी देखील एव्हरी डे प्रेयर करा, जर ग्राफ वरती जायला पाहिजे असेल, आणि त्याची कृपा मागूया या 2025 साठी. परमेश्वरा तुझी कृपा मला पुरेशी आहे, युअर ग्रेस इज सफिशियंट फॉर मी. मी कोणत्या पण परिस्थितीमध्ये असो हरकत नाही, डझंट मॅटर द सिच्युएशन, जस्ट द ग्रेस इज इनफ. ग्रेस इज ऑल यू नीड. आपण डोळे बंद करूया. त्याला म्हणूया परमेश्वरा आम्हाला तुझी कृपा करू, गिव्ह अस दॅट ग्रेस ओ लॉर्ड टू बी स्ट्रॉंग इन एव्हरी सिच्युएशन. आम्ही ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये जात असेल, आमच्या फॅमिलीमध्ये जी कोणती परिस्थिती आहे, जे प्रॉब्लेम्स आहे, त्या सर्व परिस्थितींमधून बाहेर काढायला तुझी कृपा आम्हाला पाहिजे नाही परमेश्वर. म्हणून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर आमच्या मंडळीसाठी की जे वचन तू आज आमच्याकडे दिलं आहे, ते वचनाद्वारे तू आमच्यासोबत बोलला आहे,